नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर या इथे तुम्ही हा ब्लाउज पाहू शकता। एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे, क्रॉस पट्टी आलेली आहे आणि बाहीचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता आणि या इथे आपली पाइपिंग ही तुम्ही पाहू शकता। एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाउज या इथे तयार झालेलं आहे। तर या इथे तुम्ही पाइपिंग पहा, एकदम एकसारखी आणि छान नाजूक अशी पाइपिंग आलेली आहे। या इथे पाठीमागचा गळा बघा, पाठीमागच्या गळ्याची ही पाइपिंग मी याच पद्धतीने केलेली आहे। तर अशा पद्धतीने ब्लाउज शिवण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स या इथे सांगितलेल्या आहेत फिनिशिंग सहित ब्लाउज शिवण्यासाठी। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। तर या इथे पहा, मी जे मेन फॅब्रिक आहे त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि या इथे मी जे फ्रंट पार्ट आहेत ते या इथे घेतलेले आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे। तर या इथे मी कटोरीचा सेंटर केलेला आहे। आता या इथे पहा, मी सेंटर केल्यानंतर जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढलं। अगदी 1.5 इंच सुद्धा आपलं एक्स्ट्रा असेल तर ते आपण कट करून काढायचं आहे। या इथे 1.5 इंच मी रुंदीला टक्स घेतला आहे आणि 2.25 इंच मी या इथे उंचीला मी टक्स घेतलेला आहे। तर या इथे पहा, अशा पद्धतीने टक्स स्टिच करून घ्यायचा। स्टिच करून झाल्यानंतर या इथे कटोरी आपल्याला पहिल्यांदा चेक करायची आहे, व्यवस्थित आलेली आहे का, टक्स व्यवस्थित आलेला आहे का। परत आणि आपल्याला या इथे डबल स्टिच द्यायचं आहे आणि नंतर या इथे आपण हा टक्स कट करून काढायचा आहे। आधी कटोरी चेक करायची, मगच या इथे टक्स कट करून काढायचा आहे, त्याआधी नाही। तर याचप्रमाणे आपण दुसऱ्याही कटोरीचा टक्स स्टिच करून घेऊया। या इथे पहा, जे काही थोडं जरी मी एक्स्ट्रा असलं तरीही मी ते काढत आहे कट करून, कारण तेही खूप महत्त्वाचं आहे फिनिशिंगसाठी। तर या पद्धतीने तुम्हीही ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, म्हणजे आपला ब्लाउज एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित तयार होतो। तर या इथे पहा, मी टक्स दिला, लगेचच मी या इथे डबल शिलाई देऊन घेतली। आता जो राहिलेला टक्स आहे तो या इथे कट करून काढायचा आहे आणि या पद्धतीने इथेही दुसरी कटोरी आपली तयार झालेली आहे। तर इथे पहा, एकदम परफेक्ट पफ आणि फिनिशिंग सहित आपली कटोरी तयार झालेली आहे आणि टक्स हे आपले व्यवस्थित आलेले आहेत। तर आता आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया। तर साईड पार्टला कटोरी जोडताना पहिल्यांदा कटोरी जी आहे गळ्याजवळ थोडी 1.5 इंच ते अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि मगच आपल्याला या इथे कटोरी जोडत यायचं आहे, म्हणजे गळ्याजवळ आपलं वर खाली काही होत नाही। आता इथे पहा, 1.5 इंच कटोरी एक्स्ट्रा झाली तर ते मीही कट करून काढलं आणि आता कटोरी आपण जोडलेली आहे त्यावरतीच एक डबल शिलाई देऊन घेऊया। डबल शिलाई देऊन झाल्यानंतर या इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं आहे। या इथे पहा, नकाने थोडंसं प्रेस गेलं की ब्लाउजला फिनिशिंग छान येतं। प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिलाई देईल तिथे आपल्याला नकाने प्रेस करायचं आहे, म्हणजे एकदम दिसतानाही आपल्याला छान दिसतं, फिनिशिंग सहित तयार होतो। आता या इथे मी अस्तरची क्रॉस पट्टी तयार केलेली आहे। तर या इथे पहा, मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक आलं पाहिजे या पद्धतीने मी क्रॉस पट्टी ठेवली। आता हा मधला जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने गुंडाळून घेतला, तुम्ही या इथे पाहू शकता। आणि परत या इथे जो क्रॉस पट्टीचा अस्तरचा भाग आहे तो या इथे एकावरती एक ठेवून घेतला, म्हणजे इथे हे 3 जे पार्ट आहेत ते एकावरती एक येणार आहेत, हे लक्षात घ्या। आता या इथे स्टिच देताना क्रॉस पट्टीचे जे टोकं आहेत ते थोडी पुढं करायची आणि मगच आपण या इथे हे क्रॉस पट्टीचे भाग जे आहेत ते जोडत यायचं आहे। तर पहा, इथे मी अगदी हळूहळू अशी स्टिच घेत आहे, एकावरती एक पार्ट ठेवतच या इथे स्टिच घेत आहे, नाहीतर एखादा पार्ट निसटण्याची शक्यता असते। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी हे सांगत आहे। आता या इथे पहा, लगेचच आपण या इथे डबल शिलाई देऊन घेऊया। आता आपण हा जो मधला भाग आहे तो बाहेर काढून घेऊया आणि या इथे जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आहे। तर इथे पहा, आपली थोडीशी क्रॉस पट्टी तिरकी आहे, तुम्हाला लगेचच समजेल, तर ती कट करून काढायची आहे। आणि इथे या साईडला ही एक्स्ट्रा जी क्रॉस पट्टी होती तीही मी कट करून काढली। आता या इथे जी तिरकी क्रॉस पट्टी आहे, थोडी जरी या इथे तिरकी असली तरीही ती नीट करायची आहे। या इथे मार्किंग करून मी या इथे जे काही तिरकं होतं ते अशा पद्धतीने कट करून काढलं आणि अशा पद्धतीने पहा, एकदम परफेक्ट असा आपला एक पार्ट तयार झाला। तर मी या इथे दुसराही पार्ट तयार करून घेतला। आता या इथे लूक आणि हुक पट्टीचे भाग आपल्याला आधी चेक करून घ्यायचे आहेत। आता या इथे पहा, माझे भाग
बरोबर आलेले आहेत, त्यामुळे मला काही कट करायची गरज पडलेली नाही। तुमचे पार्ट एखादा वर खाली होत असेल तर तुम्ही या इथे ते एकमेकावरती ठेवून कट करून काढायचे आहेत। तर या इथे मी ही हुकपट्टी तयार करत आहे। या इथे पहा, जवळपास 1.5 ते 2 इंचाची ही हुकपट्टी तयार करायची आहे। या इथे अर्धा इंच एका साईडने दुमडायची आतमध्ये पट्टी आणि एक शिलाई देऊन घेऊया, टिप देऊन घेऊया। तर इथे पहा, मी ही पट्टी जी आहे ती वरून लावत आहे। तर या पद्धतीने ही पट्टी वरून लावल्यानंतर तर पहा, मी या इथे प्रत्येक ठिकाणी शिलाई देईल तिथे जे काही एक्स्ट्रा कपडा असेल तो लगेच कट करून काढते, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येतं। ते तसंच ठेवायचं नाही। या इथे मी हुकपट्टीच्या वरती एक दाब टीप देऊन घेतली। पहा, आता ही पट्टी आपल्याला आतमध्ये अशी दुमडायची आहे आणि एकसारखी पट्टी आली पाहिजे या पद्धतीने या इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। तर पहा, या पद्धतीने इथे आपली हुकपट्टी तयार झालेली आहे आणि आता आपण लूक पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी या इथे आपल्याला जवळपास 2.5 ते 3 इंचाची पट्टी या इथे तयार करायची आहे। तर या इथे पहा, अशा पद्धतीने ही मी पट्टी कट केली। आता हे मी जोडून घेणार आहे आणि ही पट्टी तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही डबलमध्ये ही पट्टी लावू शकता किंवा अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करायची अर्धा इंच आणि एक टिप देऊन घ्यायची आणि परत जोडली तरी चालते। आता ही जी पट्टी आहे ती आपण दुसऱ्या पार्टला आतून वरती फोल्ड करत असतो। तर या इथे पहा, अशा पद्धतीने जवळपास अर्धा पाऊण इंच कपडा जो पट्टीचा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आणि यावरती असा भाग ठेवून घ्यायचा आणि हे जोडून घ्यायची आहे पट्टी। आता या इथे पहा, ही लूक पट्टी कशी तयार करायची आहे। ही पट्टी इथे अशी अर्धा इंच म्हणजे मध्य करायचं आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि जी काही एक्स्ट्रा असेल ती कट करायची आणि परत अशा पद्धतीने वरती फोल्ड करायची आहे। या इथे जो कोपरा आहे तो मी या इथे अशा पद्धतीने काढलेला आहे आणि परत आपल्याला एकदम कडेला या इथे टिप देऊन घ्यायची आहे। या इथे तुम्हाला जर मशीनवरून लूक करायचे असतील तर सेंटरवरती एक टिप द्यायची आणि परत लूक करायचे आहेत, पण मी या इथे हाताने लूक करणार आहे त्यामुळे मी एकदम कडेला टिप देऊन घेतली आणि परत या इथे सेंटरला एक टिप देऊन घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने फिनिशिंग सहित आपली हुक आणि लूक पट्टी तयार झाली। आता हे एकावरती एक ठेवून घ्यायचे आणि पाहायचं भाग आपले वर खाली आहेत का। आता या इथे पहा, तयार ब्लाऊजची या इथे जी पट्टी होती ती 6.5 इंच होती, तर मी या इथे 6.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं, कारण 1/2 इंच यामध्ये मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन का घेतलं, या इथे पायपिंग करण्यासाठी। या इथे आपलं पायपिंग होणार आहे ना, तर आपलं या इथे अर्धा इंच 1/2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे, हे लक्षात घ्या। आणि इथे कटोरी पुरताच आपल्याला आकार द्यायचा आहे, वरती शोल्डरपर्यंत आपल्याला आकार देत जायचं नाही, नाहीतर गळा पसरेल, हे लक्षात घ्या। आता इथे ही पहा, मी जो आकार दिलाय त्यावरती टिप देऊन घेतली। मी आधीच टिप देते आणि मग परत कट करते, कारण मग जो मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा आहे तो निसटत नाही। कधी कधी काय होतं, कपडा सुळसुळीत असला की टिप देताना निसटतो आणि मग ते आकारही बदलतात, त्यापेक्षा आधीच आपण टिप द्यायची आणि मग परत कट करायचे आहेत। आता या इथे पहा, एकदा कट करून झाल्यानंतर इथे चेक करायचं काही कमी जास्त आहे का, तर इथे थोडंसं मला कमी जास्त वाटत होतं तर मी ते कट करून घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या। तर या इथे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत। तर या इथे किती छान हे पार्ट तयार झालेले आहे, तुम्ही या इथे पाहू शकता। मी वेळोवेळी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहे, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत। आता या इथे पाइपिंग तयार करायची आहे, तर उरेमध्ये मी ही पट्टी तयार केलेली आहे आणि ही पट्टी मी आता पहा अशा पद्धतीने जोडून घेणार आहे नेकला। अगदी सावकाश अशी आपल्याला या इथे पाइपिंग करायची आहे आणि इथे पहा, आपल्याला जवळपास अर्धा इंच कपडा ठेवायचा आहे
आणि इथे असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि इथे लॉक करून घ्यायचं. परत या इथे असे कट द्यायचे, म्हणजे आपली जी पायपिंग आहे ती उलटी पडत नाही आणि एकदम परफेक्ट तयार होते. इथे थोडंसं मी नकाने प्रेस केलेलं आहे, तर तसंच नकाने प्रेस करायचं म्हणजे पायपिंग छान तयार होते. आता इथे पहा, अशा पद्धतीने ही पायपिंग मी तयार करणार आहे. जो आपण शिलाई मार्जिनमध्ये कपडा घालवलेला आहे, तो कपडा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला पट्टीमध्ये हे करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे, आतमध्ये घालायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जेवढी हवी तेवढी नाजूक पायपिंग या इथे तुम्ही तयार करू शकता. तर अगदी 5च मिनिटात मी अशी या इथे पायपिंग तयार करून घेतलेली आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलाही पायपिंग तयार करून घेणार आहे. तर या इथे तुम्ही पायपिंगचं फिनिशिंग पाहू शकता, पुढून आणि पाठीमागून एकदम छान असं आलेलं आहे. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टलाही या इथे पायपिंग तयार करून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाऊज तयार झालेला आहे. तर या इथे परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाऊज येण्यासाठी मी या इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या, तर त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज तयार होतो. तर या ब्लाऊजचं कटिंग ही आपण याआधी पाहिलेलं आहे, आपल्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि वेगवेगळे ब्लाऊज कटिंग ही मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाऊज शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.